हॅलो. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या KTHM महाविद्यालयात मी डॉक्टर संभाजी पगार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज द्वितीय वर्ष कला सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थात इकॉनॉमिक स्पेशल पेपर 1च्या दुसऱ्या प्रकरणातील घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाचा आढावा आपण घेणार आहोत. दुसऱ्या प्रकरणातील मागील व्याख्यानांमध्ये ज्या बाबींचा आढावा घेतला त्यांची थोडक्यात उजळणी आपण करूया. मागील व्याख्यानामध्ये आपण उपयोगितेचा अर्थ आणि व्याख्यांचा आढावा घेतलेला आहे. त्याचबरोबर अंकवाचक उपयोगिता दृष्टिकोन म्हणजेच उपयोगिता ही अंकात मोजता येते. एखाद्या वस्तूपासनं किंवा एखाद्या सेवेपासनं 2, 4, 6 किंवा अशा स्वरूपाची जी काही उपयोगिता आहे ती अंकात मोजता येते. अशा स्वरूपाचा जो अंकवाचक उपयोगिता दृष्टिकोन आहे त्याचा आढावा घेतलेला आहे. त्याचबरोबर अंकवाचक दृष्टिकोनाची जी गृहीतकं आहेत की ज्या गृहीतकांमध्ये आपण उपयोगिता ही अंकात मोजता येते किंवा वस्तूपासनं प्रत्येक वस्तूपासनं मिळणारी उपयोगिता ही स्वतंत्र असते. त्याचबरोबर पैशाची उपयोगिता ही स्थिर असते किंवा आत्मपरीक्षण यांसारखी जी गृहीतकं आहेत त्यांचाही आढावा मागील व्याख्यानांमध्ये घेतलेला आहे. आजच्या लेक्चरला आपण जो घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आहे की जो उपयोगितेच्या अंकवाचक दृष्टिकोनावर आधारित आहे आणि मानवी मनाशी जी जो मानसिक नियम आहे त्याच्या आधारावर या नियमाचा आढावा आपण घेणार आहोत. त्याचबरोबर या घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाचं जे विश्लेषण आहे की एखाद्या वस्तूच्या उपभोगात आपण क्रमाक्रमाने वाढ करत गेलो तर त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाते. मग ही सीमांत उपयोगिता घटण्यामागच्या कारणांची मीमांसा आपण या व्याख्यानामध्ये आजच्या लेक्चरला करणार आहोत. ओके. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा सर्वप्रथम डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी मांडलेला आहे. या सिद्धांताची विधानं लिप्से किंवा पॉल सॅम्युएल्सन किंवा चॅपमन ह्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे, परंतु सर्वात आधी या सिद्धांताची मांडणी ही आल्फ्रेड मार्शल यांनी केलेली आहे. आणि आपणा सर्वांना माहिती आहे की मानवाच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांच्या पूर्ततेतून अनेक सिद्धांतांची निर्मिती झाली आहे. त्यापैकीच हा एक सिद्धांत आहे. आणि घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा साधारणपणे सर्वसामान्य उपभोक्त्यांना अनुभवास येणारा सिद्धांत आहे आणि म्हणूनच हा सिद्धांत उपभोक्त्याच्या मानसशास्त्रीय नियमावर आधारित आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत व्यक्तीच्या उपभोगासंदर्भात आहे आणि आपणा सर्वांना माहिती आहे की व्यक्ती ज्यावेळी उपभोग घेत असते त्यावेळी त्या उपभोग घेत असताना किंवा त्या वस्तूपासनं किंवा त्या सेवेपासनं सर्वात आधी असणारी जी काही गरज किंवा तीव्रता ज्याला आपण ओढ असंही म्हणतो ही अधिक असते. परंतु ज्यावेळी आपण क्रमाक्रमाने ह्या वस्तूच्या उपभोगात वाढ करत जातो त्याच वेळी त्या वस्तूपासनं मिळणारी जी काही उपयोगिता आहे ती उपयोगिता घटत जाते. म्हणजेच त्या वस्तूपासनं मिळणारी जी काही गरज असेल किंवा समाधान असेल किंवा तीव्रता असेल ती हळूहळू कमी कमी होत जाते. आणि एक असा बिंदू येतो किंवा एक अशी स्थिती येते की ज्या स्थितीत ह्या वस्तूपासनं मिळणारी जी उपयोगिता आहे किंवा त्या वस्तूपासनं असणारी जी आवड आहे ही कमी होऊन ती अगदी शून्य होते किंवा ती अगदी नाहीसे होते, ज्याला आपण उपयोगिता शून्य होते असं अर्थशास्त्रीय भाषेत म्हणतो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत आपण जर एखाद्या वस्तूच्या उपभोगात क्रमाक्रमाने वाढ करत गेलो तर त्या वस्तूपासनं मिळणारी जी काही सीमांत उपयोगिता म्हणजेच शेवटच्या नगापासनं मिळणारी जी उपयोगिता आहे ती उपयोगिता घटत जाते. आता या उपभोगाच्या सिद्धांताचं किंवा घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाचं विधान आल्फ्रेड मार्शल यांनी असं केलंय की इतर परिस्थिती कायम असताना व्यक्तीजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात जर समजा वाढ होत गेली तर त्या वाढीपासनं जे जास्तीचे समाधान मिळते ते त्या वस्तूच्या साठ्यातील वाढीबरोबर क्रमाक्रमाने किंवा क्रमशः घटत जाते. आता हे अगदी सोपं विधान आल्फ्रेड मार्शल यांनी केलेलं आहे की इतर परिस्थिती म्हणजे या सिद्धांताचं विश्लेषण करण्यापूर्वी काही गृहीतक आहे जे आपण आधीच्या व्याख्यानात बघितलेले आहे की ज्यामध्ये वस्तूची उपयोगिता ही अंकामध्ये मोजता येते हे आपण गृहीत धरलेलं आहे.
त्याचबरोबर प्रत्येक वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही स्वतंत्र असते. म्हणजे आपण समजा सफरचंदाच्या एखाद्या नगाचं उदाहरण घेतलं तर समजा 5 नगांचं आपण सेवन करणार असू तर प्रत्येक पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही स्वतंत्र असते, हेही आपण गृहीत धरलेलं आहे. त्याचबरोबर पैशापासून मिळणारी जी उपयोगिता आहे तीही स्थिर आहे हे आपण गृहीत धरलेलं आहे. म्हणजे ही इतर परिस्थिती जर समजा कायम असेल तर व्यक्तीजवळ असलेल्या वस्तूच्या साठ्यात, म्हणजेच आपण त्याला उपभोग असं म्हणूया, वाढ झाली असता तर त्या वाढीपासनं जे जास्तीचे समाधान मिळते तर त्या वस्तूच्या साठ्यातील वाढीबरोबर क्रमशः किंवा क्रमाक्रमाने हे समाधान घटत जाते, असं अल्फ्रेड मार्शल यांनी त्यांच्या सिद्धांतांमध्ये सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर पॉल सॅम्युएल्सन या अर्थशास्त्रज्ञांनी या सिद्धांताचं विधान करताना असं म्हटलंय, एखाद्या वस्तूचा उपभोग जसजसा वाढत जातो तसतशी त्या वस्तूची सीमांत उपयोगिता घटत जाते. अगदी थोडक्यात आणि समर्पक विधान पॉल सॅम्युएल्सन यांनी केलंय की वस्तूचा उपभोग आपण जसजसा क्रमाक्रमाने वाढत जातो, पण हा उपभोग वाढवत असताना इतर परिस्थिती कायम असायला हवी आणि मग त्या वस्तूच्या उपभोगात आपण जर वाढ करत गेलो तर त्या वस्तूच्या उपभोगात दरम्यान त्या वस्तूपासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता घटत जाते, असं सॅम्युएल्सनने म्हटलंय. प्राध्यापक चॅपमन नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ आहे, त्यांनी व्याख्या करताना असंच म्हटलंय की उपभोगात आपण वस्तूची एखादी वस्तू जशी आपणास अधिकाधिक मिळत जाते तसतशी त्या वस्तूपासनं आणखी वाढ व्हावी ही आपली इच्छा कमी कमी होत जाते. म्हणजेच ती इच्छा का कमी होते तर त्यापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता घटत जाते. लिप्से नावाचा अर्थशास्त्रज्ञ त्यांनी असंच म्हटलंय की इतर सर्व वस्तूंचा उपभोग कायम असताना एखाद्या विशिष्ट वस्तूचे नग आपण सातत्याने जर वाढवले तर त्या वस्तूच्या एकूण उपभोग वाढत जातो आणि अशा वाढीला, म्हणजेच त्याला आपण वाढत्या नगांना कुटुंबाकडून देण्यात येणारे महत्व अगर किंमत हळूहळू कमी होत जाते. त्यामागचं कारण काय तर त्यापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ही सीमांत उपयोगिता घटत जाते. अशा पद्धतीने हा सीमांत उपयोगितेचा नियम आणि या नियमाचं जे विधान आहे ते आपणास स्पष्ट करता येईल. आता आपण या नियमाचं जे विश्लेषण आहे त्या विश्लेषणाचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी या सिद्धांताच्या विधानाच्या विश्लेषणादरम्यान आपण जी संकल्पना बऱ्याचदा वापरली ती म्हणजे सीमांत उपयोगिता. आता ही संकल्पना अधिक खोलवरपणे आणि अधिक समर्पकपणे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, म्हणून आपण आधी सीमांत उपयोगिता ही संकल्पना समजावून घेऊया. सीमांत उपयोगितेची व्याख्या करताना अल्फ्रेड मार्शल यांनी असं म्हटलंय की एका विशिष्ट वेळेला वस्तूच्या उपभोगात वस्तूच्या एका नगासंख्येने वाढ केल्यास उपभोगापासून जे एकूण समाधानात बदल होतो त्यास आपण सीमांत उपयोगिता असं म्हणतो. म्हणजेच थोडक्यात काय तर शेवटच्या नगापासून मिळणारी उपयोगिता. आणि व्यक्ती जेव्हा वस्तू खरेदी करत असते तेव्हा ती व्यक्ती त्या वस्तूची उपयोगिता आणि किंमत यांची तुलना आपण करत असतो. बऱ्याचदा आपण बाजारात गेल्यानंतर एखादी वस्तू आपल्यास घेण्यास ती परवडत नाही असं बोलीभाषेत म्हणतो. ती परवडत नाही याचा अर्थ काय तर त्या वस्तूपासून आपणास जी उपयोगिता मिळणार आहे या उपयोगितेच्या तुलनेने त्या वस्तूची किंमत जर समजा अधिक असेल तर ती वस्तू घेणं आपल्याला परवडणार नाहीये असं आपण बोलीभाषेत म्हणत असतो. म्हणजे आपण प्रत्येक वेळी ज्यावेळी एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जातो त्यावेळी ती वस्तू खरेदी करण्यापूर्वी आपण त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता आणि त्या वस्तूची किंमत यांची तुलना करत असतो. आणि ही तुलना आपण का करत असतो तर जर समजा वस्तूच्या किमतीपेक्षा त्या वस्तूची उपयोगिता जर अधिक असेल तर आपण त्या वस्तूची अधिक खरेदी करत असतो. मी परत एकदा रिपीट करतोय, जर त्या वस्तूची किंमत ही त्या वस्तूची उपयोगिता ही किमतीपेक्षा जर समजा अधिक असेल तर आपण अशा वस्तूंच्या अधिक नगांची मागणी करत असतो किंवा त्या अधिक वस्तू आपण खरेदी करत असतो. परंतु जर समजा वस्तूची किंमत आणि वस्तूची उपयोगिता ही समान झाली तर आपण पुढील जे नग आहे ते नग खरेदी करणं थांबवतो किंवा आपण त्या वस्तूची मागणी थांबवत असतो. आणि जर समजा याच्या विरुद्ध वस्तूची किंमत ही वस्तूच्या उपयोगितापेक्षा जर अधिक असेल, आपणास मिळणारी जी उपयोगिता आहे त्या उपयोगितापेक्षाही वस्तूची किंमत जर अधिक असेल तर ती वस्तू आपण कधीही खरेदी करत नाहीये. म्हणजे हे जे विश्लेषण आहे त्या विश्लेषणातून आपणास हे समजतं की सीमांत उपयोगिता ही वस्तू खरेदी करण्यासंदर्भात किंवा वस्तूचा उपभोग घेण्यासंदर्भात खूप महत्वाची संकल्पना आहे.
त्याच्याही पुढे अधिक समर्पक व्याख्या अशी आहे की वस्तूच्या एका वाढीव नगाच्या उपभोगाने एकूण उपयोगितेमध्ये घातलेली भर म्हणजे सीमांत उपयोगिता होय. या व्याख्येमधून आपल्याला साधारणतः अधिक अर्थबोध होतोय की सीमांत उपयोगिता म्हणजे काय. आता आपण घटता सीमांत उपयोगितेचा जो नियम आहे तो समजावून घेण्यापूर्वी ह्या सिद्धांतांची पार्श्वभूमी बघितलेली आहे. आता आपण प्रत्यक्षात हा जो सिद्धांत आहे हा सारणी आणि तक्त्याच्या आधारे समजावून घेऊया. या तक्ता आणि हा जो काही आलेख आहे यामध्ये जो घटता सीमांत उपयोगितेचा नियम आहे तो आपण स्पष्ट केलेला आहे. सुरुवातीला जो उपभोक्ता आहे हा उपभोक्ता 1 ते 7 सफरचंदाच्या नगांचं सेवन करतोय. आता हे नगांचं सेवन करण्यापूर्वी आपण सुरुवातीला बघितलेली जी काही गृहीतक आहे ती सगळी गृहीतक आपण मान्य केलेली आहे की ज्यामध्ये आपण व्यक्ती ही सत्सत विवेक बुद्धी असलेली व्यक्ती आहे, म्हणजे सारासार विचार करणारी व्यक्ती आहे, ती कोणत्याही भावनांच्या आहारी जाणारी व्यक्ती नाहीये असं गृहीत धरलेलं आहे. त्याचबरोबर वस्तूचे जे काही सर्व नग आहे हे सर्व नग एकजिनसी आहेत, म्हणजे सर्व सारख्याच आकाराचे आहेत. त्याचबरोबर ते होमोजिनियस आहेत, म्हणजे ज्यांचं रंग, रूप, चव, आकार, वेष्टन ह्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी समान आहेत, याच्यामध्ये कोणताही बदल नाही आहेत. त्याचबरोबर व्यक्ती उपभोगाचं सेवन करताना तो क्रमाक्रमाने या वस्तूचं सेवन करणार आहे, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अशा स्वरूपात क्रमाक्रमाने तो सेवन करणार आहे. पहिल्या नगानंतर तो 5व्या नगाचं सेवन करणार नाही. त्याचबरोबर याच्यात सातत्यता आहे, म्हणजेच हा जो उपभोग आहे हा उपभोग निश्चितपणे आत्ता एक सकाळी किंवा एक दुपारी किंवा एक संध्याकाळी अशा स्वरूपाचा करणार नाहीये, तर तो उपभोग हा कंटिन्युअसली म्हणजे सातत्याने करणार आहेत. त्याचबरोबर हा उपभोक्ता ज्या नगांचं सेवन करणार आहे ते नग हे पर्याप्त आकाराचे आहेत, हेही गृहीत त्या ठिकाणी धरलेलं आहे. आता हे सगळं गृहीतक आपण धरल्यानंतर या सिद्धांताचं विधान आपण अभ्यासल्यानंतर त्याचबरोबर त्याची गृहीतक अभ्यासल्यानंतर प्रत्यक्षात हा सिद्धांत कसा अनुभवास येतो हे आपण आकृतीच्या आणि तक्त्याच्या सहाय्याने स्पष्ट करणार आहोत. आता सुरुवातीला जो उपभोक्ता आहे आपण अ नावाचा उपभोक्ता आहे असं गृहीत धरूया. तर या अ नावाच्या उपभोक्त्याने पहिल्या नगाचं सेवन केलं तर त्यावेळी त्याला 10 एवढी उपयोगिता मिळाली. आता याला आपण 10 नग असं म्हणू शकतो. युटिल्स नावाचा अर्थशास्त्रज्ञ आहे, त्याने उपयोगिता ही युटिल्स एककात मोजता येते असं गृहीत धरलेलं आहे. आता या उपभोक्त्याने पहिल्या नगाचं सेवन केलं आणि पहिल्या नगाचं सेवन केल्यानंतर त्याला पहिल्या नगापासून 10 एवढी उपयोगिता मिळाली. हे आपण आकृतीत दाखवलंय की त्या व्यक्तीला पहिल्या नगाच्या ज्यावेळी त्याने सेवन केलं त्यावेळी त्याला 10 एवढी उपयोगिता मिळालेली आहे. त्याच्यानंतर परत त्याने दुसऱ्या नगाचं सेवन केलं त्यावेळी त्याच्या सीमांत उपयोगितेत इथे घट झालेली दिसते. आता सीमांत उपयोगिता म्हणजे काय, तर फक्त दुसऱ्या नगापासून मिळणारी जी उपयोगिता आहे ती उपयोगिता त्याला 9 एवढी मिळालेली आहे की जी 10 पेक्षा कमी आहे, म्हणजे इथे सीमांत उपयोगितेमध्ये त्याच्या घट झालेली आहे. आता ही जी एकूण उपयोगिता आहे म्हणजे पहिला आणि दुसऱ्या नगांची बेरीज, तर ही एकूण उपयोगिता 19 एवढी मिळालेली आहे. हेच आपण तक्त्यात आकृतीत दर्शवलं आहे. दुसऱ्या नगापासनं सीमांत उपयोगिता 9 एवढी मिळालेली आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या या दोन्ही नगांपासनं त्या व्यक्तीला 19 एवढी एकूण उपयोगिता मिळालेली आहे. यानंतर उपभोक्त्याने तिसऱ्या नगाचं सेवन केल्यानंतर त्याला फक्त तिसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता, ज्याला आपण सीमांत उपयोगिता म्हणणार आहे, ती 8 नगांची आहे. तर 1, 2 आणि 3 या तीनही नगांपासून मिळणारी एकूण उपयोगिता ही 27 आहे, जेच आपण आलेखात दर्शवलं आहे. तिसऱ्या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता 8 आहे, तर तिसऱ्या नगापासून मिळणारी जी एकूण उपयोगिता आहे ती 27 आहे. हा जो वक्र आहे हा वक्र
एकूण उपयोगितेचा वक्र आहे, तर हा जो लाल रेषेने दर्शवलेला वक्र आहे हा वक्र सीमांत उपयोगितेचा आहे. त्याचप्रमाणे चौथ्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही 7 आहे, की जी पहिल्या 3 नगापासून मिळणाऱ्या उपयोगितेपेक्षा कमी आहे, आणि पहिल्या 4 नगापासून मिळणारी उपयोगिता ही 34 आहे, की जेच आपण या आकृतीच्या सहाय्याने दर्शवले आहे. त्याचबरोबर 5व्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही 5 आहे, जे आपण इथे दर्शवलेली आहे. त्याचबरोबर एकूण 5 नगांपासून मिळणारी उपयोगिता ही 39 आहे. त्यानंतर 6व्या नगाचं उपभोग ज्यावेळी हा व्यक्ती घेतो तर 6व्या नगापासून मिळणारी उपयोगिता ही 0 आहे. तर पहिल्या 6 नगापासून मिळणारी उपयोगिता 5 नगापासून मिळणारी उपयोगिता ही 39 होते, आणि एकूण 6 नगांपासून मिळणारी उपयोगिता ही 39 होते. यामागचं कारण आहे की 6व्या नगापासून त्या व्यक्तीला 0 एवढी उपयोगिता मिळाली आहे, की जे आपण इथे आकृतीच्या सहाय्याने दर्शवलेलं आहे. आता त्याच्यानंतरही उपभोक्त्याने जर 7व्या नगाचं सेवन केलं तर त्यापासनं त्याला उपयोगिता मिळण्याऐवजी ती उपयोगिता घटलेली आहे, आणि त्याला ती उपयोगिता -10 एवढी मिळालेली आहे. आणि मग म्हणून इथे एकूण उपयोगितेतही घट झालेली आहे. 1 ते 7 या सर्व नगांपासून मिळणारी उपयोगिता आता इथे 34 झालेली आहे. 6व्या नगापासून मिळणारी उपयोगिता इथे 39 होते, परंतु इथे -10 एवढी उपयोगिता 7व्या नगापासून मिळाल्या कारणाने 7व्या नगातली जी एकूण उपयोगिता आहे ती घटलेली आहे, आणि ती 39 वरनं 34 झालेली आहे, की जे आपण इथे आकृतीच्या सहाय्याने दर्शवलेलं आहे. आणि सफरचंदांची नगसंख्या जोपर्यंत 6 होते त्यावेळी हा वक्र या क्वाड्रंटमध्ये होता, पण त्यानंतरही ती उपयोगिता आपण जसं सफरचंदांची नगसंख्या वाढवत गेलो तसतसा त्या सफरचंदांच्या नगसंख्येपासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता या ठिकाणी घटत गेलेली आहे. आता आपण हा तक्ता आणि आकृतीचा जर बारकाईने अभ्यास केला तर ज्यावेळी सीमांत उपयोगिता ही 0 होते त्याच वेळी एकूण उपयोगिता ही महत्तम होते. याच्या उलट म्हणजे ज्यावेळी एकूण उपयोगिता ही महत्तम होते त्याच वेळी सीमांत उपयोगिता ही 0 होते, आणि जसजशी एकूण उपयोगिता ही घटत जाते त्याच वेळी सीमांत उपयोगिता ही ऋण होत जाते, हे यातून स्पष्ट होते. आणि जेव्हा सीमांत उपयोगिता ही 0 होते तेव्हा एकूण उपयोगिता ही महत्तम झालेली आहे, म्हणजे ती 39 एवढी महत्तम झालेली आहे. ही स्थिती आपल्याला तक्ता आणि आकृती या दोहोंच्या सहाय्याने स्पष्ट करता येते. आता याच्यावरनं मार्शल यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की वस्तूच्या साठ्यामध्ये होणाऱ्या दिलेल्या प्रत्येक वाढीपासनं व्यक्तीला जो लाभ मिळतो त्यावेळी प्रत्येक वाढी बरोबर तो लाभ जो आहे तो घटत जातो. म्हणजे थोडक्यात वस्तूच्या साठ्यातील जी प्रत्येक वाढीची उपयोगिता आहे ती साठ्यातील वाढीच्या विरुद्ध प्रमाणात बदलते, हे यातून स्पष्ट होते. परंतु ती सारख्याच प्रमाणात घटली पाहिजे असं नाहीये. आता इथे जी घट आहे ही घट आपण रेषीय घट नाहीये, ती सारख्याच प्रमाणात घट नाहीये, तर ही कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी घटते. हा जो वक्र आहे हा वक्र रेषीय नाहीये, तर तो वक्र अरेषीय आहे, म्हणजे त्याच्या घटीचं प्रमाण हे सारखंच नाहीये, हे यातून स्पष्ट होत आहे. आणि ही जी सीमांत उपयोगिता आहे ही सीमांत उपयोगिता ज्यावेळी घटत जाते त्यावेळी या सीमांत उपयोगितेच्या घटीचा दर जर आपण अभ्यासला तर हा घटीचा दर हा वाढताय. कारण इथे ती 1 ने घटली आहे, इथेही ती 1 ने घटली आहे, इथेही 1 ने घटली आहे, परंतु इथे ती 2 ने घटली आहे, तर इथे 5 ने घटली आहे, तर इथे 10 ने घटली आहे. म्हणजेच काय तर हा जो घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आहे या घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमात उपयोगिता ही वाढत्या उपभोगाच्या नगसंख्येबरोबर घटत जाते, परंतु ही घटत असताना त्याच्या घटीचा दर हा वाढता आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर एकूण उपयोगिता ही वाढत जाते, हे यातून स्पष्ट होते, परंतु एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढते, हे यातून स्पष्ट होते. म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमात एकूण उपयोगिता ही घटत्या दराने वाढते, हे यातून स्पष्ट होते. अशा प्रकारे आपणास हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आहे तो आकृती आणि तक्त्याच्या सहाय्याने स्पष्ट करता येतो. थोडक्यात घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम हा एक मानसशास्त्रीय नियम आहे, आणि उपभोक्ता ज्यावेळी उपभोगात वाढ करत जातो तर त्याचबरोबर त्या उपभोगापासून मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती सीमांत उपयोगिता घटत जाते, क्रमाक्रमाने घटत जाते.
हे विश्लेषण या सिद्धांतात त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि या सिद्धांताला काही गृहीत परिस्थिती आहे जी आपण आधी विचारात घेतलेली आहे. त्याचबरोबर हा जो सिद्धांत आहे या सिद्धांताचं ॲप्लिकेशन ही थेअरी ऑफ डिमांड म्हणजे मागणीचा नियम यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता हे जरी असेल तरी हा सिद्धांताच्या काही मर्यादा आहेत किंवा या सिद्धांताला काही अपवाद आहेत की जे आपण पुढच्या व्याख्यानात विचारात घेणार आहोत. हा सिद्धांत जरी गृहीत परिस्थिती आणि त्याचं विश्लेषण आपण विचारात घेतलेलं असेल तरी काही ठराविक परिस्थितीमध्ये किंवा काही विशिष्ट बाबीच्या संदर्भात हा सिद्धांत जसाच्या तसा लागू होत नाही. या सिद्धांताच्या काही मर्यादा आहेत ज्यांचा आपण पुढील व्याख्यानात आढावा घेऊया. धन्यवाद.